लहानपणी पाशा झोका खेळलाच नाही का काय माहिती, बघा ना कसे डोळे बंद करतोय. आणि बंटी शेट तर त्याची अशी मजा घेत होते ना, मी तिकडे हसू जाम झालो. तर कसं आहे पब्लिक, तुमचा लाडका अभि आणि लोणावळ्याच्या शेवटच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या सगळ्यांच्या वॉटर ऍक्टिव्हिटीज झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट अम्युजमेंट पार्कला निघालो. विशालची तर डायरेक्ट डोळेच बारीक झालते. विशालला माहित होतं तिकडे जाऊन डायरेक्ट आपली भिंगरी होणार आहे. भिंगरी व्हायचं सोडा हो, इकडे टोळीच्या मुकादमाला डायरेक्ट हात जोडले होते. तो म्हणे मला बसायचंच नाही. म्हटलं बस गपचूप. मुकादम तर मला एवढे लिंबा हाणायचा ना, म्हणायचा काहीच होत नाही काहीच होत नाही, पण वर जाऊन त्याची एवढी फाटली ना, विषयच नाही. डायरेक्ट भागात टॉप विषय झालता. राईड केल्यानंतर विशाल तर लई खुश झालता. म्हटलं याची सगळ्या राईड करू, पण मला माहित होतं विशाल काही शेवटपर्यंत टिकणार नाही. मागच्या राईडला पाषाण बाबा तर बसलेच नाही. त्यांना म्हटलं चला तुम्हाला एका होडीत बसवितो. त्यांना होडीत बसायचं कारण असं होतं, यांचे सगळ्यांचे कपडे वाळलेले होते. म्हटलं यांना वल्ल कसं करायचं हे बघावं. यांना सगळ्यांना भिजवायचं होतं म्हणून यांना सगळ्यांना पुढं बसवलं. शुभ्याला म्हटलं आपण मागं बसू. त्यात दिदीन ते म्हणे आम्हाला बी व्हिडिओ मध्ये घ्या. म्हटलं चलो. वरून खाली जाताना सगळ्यांच्या नाका तोंडात पाणी जायचं राहिलं होतं. त्यात काकांची रिॲक्शन अशी होती ना, नाद नाही करायचा. या पेंड्युलम मध्ये आम्ही जाऊन आलो होतो, आम्हाला माहिती काय हाल होती. बंटी शेटला म्हटलं डायरेक्ट विषय खोलन, वरून डायरेक्ट पृथ्वी गोल दिसती. त्यांना बसवलं. खाली आल्यानंतर ती डायरेक्ट बिंगायला लागली. ह्या राईड मध्ये बसली मला तर डायरेक्ट अख्खे देव आठवले. कसे जागेवर बिंगी ती बघा ना. त्यात या राईड मध्ये आम्ही पाशाला बसवलं होतं. पाशा डायरेक्ट रडकुंडी आला होता. तो म्हणे आता परत काय तुमच्यासोबत येत नसतो फिरायला. त्यात माझ्या अंगात काय किडा असावा, एवढ्या वर जाऊन मी व्हिडिओ काढतोय. मायऱ्या तर पार रडकुंडी आलता, पण व्हिडिओ चालू केले कसा असतोय. इकडे पाशाची हालत पाहून मलाच कसं तरी झालं. म्हटलं याला नागण आणलं एवढ्यावर. तसं बी त्यांनी लहानपणी झोका नव्हता खेळला. याला म्हटलं आता झोकाच दाखवू कसा असतो काय. आम्ही सगळे 10 जण होतो, पण आम्ही 5 जणांनी डायरेक्ट अख्ख्या तिकिटाचे पैसे वसूल केले. नाद नाही करायचा. चला परत वेट एन्जॉयला यावंच लागतंय. आमची वेट एन्जॉयची ट्रिप तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि फॉलो तुम्हाला करावंच लागतंय.